निसर्गाचा विलोभनीय कॅनव्हास, काश्मीर नव्हे चांदोरी. गोदावरी नदीच्या किनाऱ्यावर वसलेल्या चांदोरी येथे हिवाळ्यात पडणारे दाट धुके आणि त्या धुक्यात हरवणारी मंदिरं, नदीच्या पाण्यातून बाहेर पडणाऱ्या वाफा, बोचरी थंडी, पक्ष्यांचा किलबिलाट यामुळे वातावरण अधिकच रमणीय होताना काही काळ आपण काश्मीरमध्येच असल्याचा भास होतो. नाशिकच्या निफाड तालुक्यातील चांदोरी सायखेडा परिसरात वाढत्या थंडीमुळे सकाळी असा सुंदर नजारा पाहायला मिळतो आहे. गोदावरी नदीच्या काठावर निफाड तालुक्यातील चांदोरी सायखेडा ही गावे बसलेली असून या ठिकाणी थंडीचा जोर वाढू लागला आहे. शिवाय सकाळच्या सुमारास येथील आल्हाददायक वातावरण पर्यटकांना खुणावते आहे. ज्या ठिकाणी गोदावरी नदी चंद्राकार प्रवाह धारण करते ते ठिकाण म्हणजे चांदोरी. चंद्रावतीचा अपभ्रंश होऊन चांदोरी हे नाव पडले. हिवाळ्यात पडणारे धुके, संत वाहणारी नदी, पक्ष्यांची किलबिलाट यामुळे वातावरण अधिकच रमणीय होऊन जाते. सूर्य जसजसा पूर्वेकडून पश्चिमेकडे येतो तसतशी मंदिरांची शिल्पशैली बदलत गेली. पर्यटक, हौशी छायाचित्रकार यासाठी हे गोदाकाठ नक्कीच एक डेस्टिनेशन असेल. नाशिकमध्ये अक्षरशः थंडीची लाट आली असून निफाडचा पारा पुन्हा एकदा घसरून थेट 8.5 अंशांवर गेला आहे. निफाडचे किमान तापमान 8.5 अंश सेल्सिअसवर गेलेले आहे. त्यामुळे निफाडकरांना हुडहुडी भरली आहे. थंडीपासून ऊब मिळवण्यासाठी ठिकठिकाणी शेकोट्या पेटवल्या जात आहेत. उबदार कपडे परिधान करून नागरिक गरम पदार्थांवर ताव मारताना दिसत आहेत. नाशिकमध्ये तापमान जवळपास 10 अंशापर्यंत घसरले आहे. त्यामुळे येणाऱ्या काळात या थंडीत वाढ होण्याची शक्यता वर्तवली जाते आहे. उत्तर महाराष्ट्र न्यूज नेटवर्कसाठी सद्दाम पिंजारी, ओझर.